हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असेल. तर रोजची शिमला मिरचीची भाजी खाऊन जर तुम्हाला वैताग आला असेल किंवा कंटाळा आला असेल, तर आजची ही भरली शिमला मिरची नक्की एकदा करून पहा, तुम्हाला आवडेल. बटाटे उकळून घ्यायचं आणि त्यानंतर इथं आपण एक मसाला करूयात. तेलामध्ये काही मसाले घातलेले आहेत, म्हणजे लाल तिखट, हळद, मीठ, आमचूर पावडर, काळी मिरीचा मसाला, किचन किंग मसाला आणि धना पावडर. हे सगळं घालून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. गॅसला मी बंद केलेलं होतं, त्यानंतर पुन्हा चालू केलं, नाही तर मसाले जळून जाईल. बटाटे आणि कोथिंबीर घालून चांगलं व्यवस्थित याला मिक्स केलेलं आहे. आणि इथं ही शिमला मिरची घेतली, तर ही साईजमध्ये छोटी आहे, तुम्ही पाहू शकता. अशी चांगली वॉश केलेली आहे. त्यानंतर आतमधलं जे असतं ना, हे पूर्ण चाकूच्या मदतीने असं कापून तुम्ही इथं पाहू शकता सर्व काढून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला स्टफिंग भरायची आहे. तर इथे चांगल्या क्वांटिटीमध्ये जसं पुरतं आहे मिरचीमध्ये, त्या हिशोबाने मी इथे स्टफिंग भरून घेतलेले आहे. टोपामध्ये तेल घालायचं आणि एक एक करून सगळी मिरची मी यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर चांगलं मिक्स करायचं, वाफेवर चांगलं शिजू द्यायचं. उरलेलं थोडंसं सारण होतं, ते सुद्धा मी यामध्ये घालून चांगलं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता इथे माझी लाईट गेलेली होती घरातली, तर मे बी तुम्हाला जास्त चांगलं दिसत नसेल, तर ॲडजस्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग.